आज मी भेटवते माझ्या आवडत्या व्यक्तीला. पण त्या अगोदर आता इथे आईच्या घरी आले होते. ठरवल्याप्रमाणे शनिवार, रविवारी म्हटले, की मी येणार आहे म्हणून. तर इथे आले होते. संध्याकाळचा टाईम होता, फ्रेश झाले आणि आता इथे जी पाणीपुरी आणली होती, तर म्हटले चला खाऊन घ्यावं. तर इथं आत्यासुद्धा येणार होत्या शनिवार, रविवार. त्यामुळं मग मी लवकरच आले होते. आता कोणाचं बॉन्डिंग आपल्या मावशीसोबत चांगलं असतं, तर कोणाचं आपल्या आत्यासोबत असतं. पण मी आत्यासोबत असणाऱ्यांमधली आहे. हिचं माझं खूप छान जमतं. त्यामध्ये आमचं प्रत्येक गोष्टीचं डिस्कशन असतं, प्रत्येक गोष्टीचं एकमेकींना शेअरिंग असतं. तर तुमचं मावशीसोबत जास्त जमतं की आत्यासोबत जास्त जमतं, बॉन्डिंग कोणाविषयी चांगले, तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली, त्यानंतर पाणी पिलं. तर आत्याने माझ्या आवडीचा खाऊ आणलेला होता आज, म्हणजे काहीतरी बनवायला आणलं होतं. आता पुढे जाऊन सांगतेच. पण त्या अगोदर म्हटलं चला आईच्या किचनमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी त्या त्यांनी कशा ऑर्गनाईज केल्या ते दाखव्या. तर इथं पहिले इथं मस्त पितळीची जी दूध आहे अशी पाण्याने भरून ठेवलेली. ट्रॉलेसुद्धा खूप छान लावलेले आहेत. आई त्याचं फारसं घरामध्ये काम करत नाही, म्हणजे झोपूनच असतं जास्त करून. पण एक तिला नीटनेटकेपणाची सवय आहे ना, तर पसारा तिच्या डोळ्यांना बघवत नाही. त्यामुळे उठून बसून थोडंफार हे सगळं मस्त लावलेलं आहे. तर अशा प्रकारे छान छान, म्हणजे आईचा स्वभाव मुळातच पहिला नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा आणि एकदम काहीतरी छान असं घरामध्ये असावं हे तिचं नेहमीच पहिल्यापासून तिचा हा एक सवय आहे. जसं मला आठवतंय तसं लहानपणापासून. पण आता काही कारणामुळे ती जास्त उठत नाही, झोपूनच असते. आणि तसंच आता स्वयंपाक पण करायला घेतलेला होता. तर तेव्हा आता आत्याने इथे काही आणलं होतं, तर त्याचीच तयारी करण्यासाठी घेतली होती. म्हणजे 90% तयारी तिने करून आणली होती, फक्त 10% आता इथे करायची होती. तर तिने ते छान असं जे मासवडी असते तर त्याचं सारण तयार करून आणली होती. इतका खमंग आणि मस्त वास सुटला होता ना काढल्याबरोबर. तर इथं तिला माहिती आहे की मला आवडतं, त्यामुळे ती इथं अशा प्रकारे घेऊन आली होती. आणि आईच्या घरी आता काही फारसं बनवलं जात नाही, म्हणजे काही स्पेशल पदार्थ बनवले जात नाही. बरं मासवडी केली, ती पण तिने काही खाल्ली नाही. पण आता म्हटली चला तुम्हाला करायची तर करा म्हणून. तर तिने जे सारण आणलं होतं तर त्याचेच इथे जे त्याचं आवरण करायचं होतं बेसन पिठाचं, तर तेच करण्यासाठी घेतली होती. तर तीच ही दोघांची चाललेली इथे धावपळ. आपण दोघी अशा दोन व्यक्ती आहे की मावळम भाषा, ज्यांचं माहेर एक आहे आणि गेल्यानंतर सोबत दोघी आनंद हा डबल होतो. आता आमची थोडी परिस्थिती वेगळी आहे की पाहिजे तेवढा आनंद वाटत नाही, किंवा म्हणजे असं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, काहीतरी मिसिंग वाटतं. पण आता चला त्या विषयाकडे जातच नाही. मी म्हणते काही विषयांकडे गेले की मला खूप जास्त त्रास होतो. तर मासवडी मला बऱ्यापैकी चांगली जमते. तर इथं दोघींच्या मदतीने मस्त अशी आमची मासवडी चालली होती. तर इतकी सुंदर आणि छान झाली होती ना सारण. आणि काय ना माहीत आहे की त्याचाच सार केला जातो. तर अशा प्रकारे मस्त अशा मासवड्या इथे तयार करून घेतल्या. इथे ती मला हेल्प करत होती आणि मासवड्यांचे मी इथे आकार देत होते. तर असे पारंपरिक पदार्थ करायला मला खूप जास्त आवडतात आणि आवडीने करते सुद्धा. तर आता मयूर याचा टाईम झाला होता, तर ही बघा कशी लपून बसली होती साडीमध्ये, की मयूरला सांगू नको मी येणार आहे म्हणून. तर हिथं बघा मयुरीने आल्याबरोबर शोधला. तर असा आमचा आजचा दिवस गेला मस्तपैकी छानपैकी. त्यापर्यंत इथे आमच्या मासवड्यासुद्धा तयार झाल्या. इथे त्याचा सार तयार झाला. तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक केल्याशिवाय पुढे जाऊच नका. बाय बाय.